Hello everyone. Today we are going to learn Standard First, Subject Marathi, Lesson number 6, टिपके जोड व गिरव. बघ, गिरव व काढ. तर इथे आपल्याला काय करायचं आहे? इथे तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग दिसतंय का? तर इथे झेब्रा क्रॉसिंगची लाईन जशी आहे तशी आपल्याला काय करायचं आहे? लाईन आखायची आहे, टिपके जोडायचे. नंतर इथे झाड दिसतंय का? झाडावरून फळं कशी पडतायत खाली. तर वरून खाली अशी लाईन टिपक्याने जोडायची आहे, वरून खाली. तर अशी तुम्हाला इथेही तशीच लाईन काढायची आहे. तिसरा चित्र आहे सीड्यांचं, ladder. The third picture is given here is the ladder. So while placing the ladder, how we place in a slanting way. जेव्हा आपण सीडी भिंतीला कुठेही लावतो तर कशी लावतो? आडवी लावतो, बरोबर. तर इथे आपल्याला काय करायचंय? आडवी रेषा बनवायची, स्लॅंटिंग लाईन. तर इथे अशी. आणि पुन्हा जर आपण भिंतीच्या दुसऱ्या बाजूला लावतो तर या बाजूने पण आपण कशी करणार? कधी सीडी आपण अशी लावतो किंवा कधी आपण दुसऱ्या साईडने लावतो. तर अशी आडवी रेष आखायची. नंतर कसलं चित्र आहे? बांगड्यांचं चित्र आहे. मम्मी बांगडी घालते का? हो. तुम्ही बघितले आजींना बांगड्या घालताना, मम्मीला किती जणांना बांगड्या घालताना बघितलेत ना तुम्ही? तर बांगड्या कशा असतात? असे गोल असतात. बांगड्यांचा शेप कसा असतो? गोल असतो. तर असे तुम्हाला टिपके गोल इथे जोडायचे. पुन्हा इथेही तुम्हाला गोल काढायचे. इथेही तुम्हाला ही दुसरी लाईन पण पूर्ण करायची आहे. सगळीकडे तुम्हाला दुसरी लाईन पण पूर्ण करायची आहे. जसे आकार दिले तसे टिपके जोडून पण आणि खाली पण. आता इथे काय आहे? चांदो मामा. नेक्स्ट पिक्चर इज ऑफ मून. सो हियर यू आर गोइंग टू ड्रॉ द कर्व शेप. असं सी काढता येतं ना तुम्हाला? तसंच आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक ठिकाणी ते टिपके जॉईंट करून काय बनतंय? सी. हा कोणता आकार आहे? मूनचा. आता नंतर आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. आता पुढे आहे तुम्हाला इथे बटरफ्लाय दिसतंय का? हो. तर आता बटरफ्लायचं कर्व कसं आहे? असं पण आहे आणि असं पण आहे. पण इथे आपल्याला उलटा सी किंवा बटरफ्लायचे जे विंग्स असतात त्याचे शेप काढायचे. तर पुन्हा आपण ते टिपके जोडायचे आणि खालीही आपल्याला ते टिपके जोडायचे. ही पण लाईन तुम्हाला दोन्हीही लाईन पूर्ण करायची आहे. नंतर हा कसला शेप आहे? रेनबोचा. हा कसला शेप आहे? रेनबोचा. तर रेनबोचा शेप कसा आहे? असं टर्न आहे. तुम्हाला एन काढता येतं? हो. तर तुम्ही एन काढले तरीही चालेल आणि तुम्ही रेनबो बघून असं काढले तरीही चालेल. तर ही दोन्ही लाईन तुम्हाला पूर्ण करायची आहे. नंतर काय आहे हे? दिवा. दिवाळीत आपण पणत्या लावतो ना, तसं हा दिवा आहे. तर दिव्याचा शेप कसा असतो? यू मध्ये असतो, बरोबर. तर तुम्हाला असं यू सारखं काढायचे. पुन्हा टिपके जोडून हे दोन्हीही लाईन तुम्हाला पूर्ण करायची आहे. नंतर तुम्हाला स्नेल माहिती आहे का? स्नेलचं शेप कसं असतो? टर्न मध्ये असतात. तर तसंच तुम्हाला इथे ॲरो दिला आहे. तर इथून चालू करायचं आणि इथे टर्न करायचं. इथे चालू करायचं आणि इथे टर्न करायचं. इथून टर्न करून इथे प्रत्येक टिपके जोडायचे. जसे दिले तसेच तुम्हाला टिपके जोडायचे आणि टर्न करायचे.
तसंच तुम्हाला स्नेल कसं असतो तसंच तुम्हाला टर्न करायचं आणि हे पण लाईन पूर्ण करायची. नंतर तुम्हाला पोपट माहिती आहे का? हो. तर पोपट कसा असतो, त्याची मान आणि असं त्याची मान आणि त्याची ही बाजू काढलेली आहे. तर आपण ही तसेच टिपके जोडायचे आणि ते काढायचे. तसेच टिपके जोडून काढायचे आणि तसेच खालची लाईन पण आपल्याला टिपके जोडायचे आणि तसेच काढायचे. आता पुढे आपण जाऊया. टिपके जोडून चित्र पूर्ण कर व रंग भर. तर इथे ऑलरेडी टिपके जोडून झालेत माझे. आता इथे रंग तुम्ही तुमच्या आवडीचं रेड, ग्रीन, ब्लू, पिंक, ऑरेंज, पर्पल जे कोणतं तुमचं फेवरेट कलर आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भरू शकता. थँक्यू.